तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर आजचा टॉपिक आपला लोन या विषयावर होणार आहे. तर लोन हे प्रत्येक माणूस कधी ना कधी त्याच्या आयुष्यात घेत असते आणि लोन घेतल्यानंतर त्याची परतफेड देखील तो करत असतो. पण परतफेड झाल्यानंतर लोनची जे काही डॉक्युमेंट आणि कुठल्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ते याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर मी तुम्हाला आज इथे 5 अशा गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला तुमच्या लोन फेडल्यानंतर फार उपयोग होणार आहे. कारण आपण लोन घेतो, फेडतो आणि नंतर त्याचे काही डॉक्युमेंट हे आपण बँकेकडून मागतच नाही किंवा मागतो तेही अपुरे आणि ते नंतर आपण जेव्हा नवीन लोन घेतो, तेव्हा आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावे लागते. तर तेच आता आपण या ठिकाणी 5 असे डॉक्युमेंट पाहणार आहे, जे आपण कुठल्या गोष्टी 5 अशा गोष्टी केल्या पाहिजे लोन फेडल्यानंतर. तर चला पाहूया. तर मित्रहो, आपण लोनची परतफेड केल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट हे करायची आहे, की आपण बँकेकडे दिलेले सर्वच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट वापस घ्यायचे आहे. जसे की सेल डीड आणि पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे मुखत्यार पत्र असे आपण त्याला म्हणतो. सेल डीड म्हणजे विक्री करार. आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा आपण बँकेसोबत एक विक्री करार म्हणजे एक ॲग्रीमेंट केलेलं असते. जर आपण लोन वापस नाही करू शकलो तर त्या प्रॉपर्टीचा जे विकण्याचा अधिकार हा आपण बँकेला दिलेला असतो. आणि पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे मुखत्यारपत्र, जर एखाद्या व्यक्तीला मालमत्ता वापराचे पूर्ण अधिकार देणे त्यालाच आपण पॉवर ऑफ अटॉर्नी असे म्हणतो. आणि इतर जे दिलेले सर्व जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आपण बँकेकडून वापस घेणे फार गरजेचे आहे. तर चला तर पाहूया दुसरी गोष्ट. तर दुसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला NOC म्हणजेच नो ड्यू सर्टिफिकेट आणि सोबत फायनल बँक स्टेटमेंट, त्यामध्ये लोनची रक्कम ही झिरो असली पाहिजे. तर लोनची परतफेड झाल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला ही या ठिकाणी पाहायची आहे आणि ही क्लिअर करून घ्यायची आहे. तर नो ड्यू सर्टिफिकेट घेणे फार गरजेचे आहे आणि सोबतच फायनल बँक स्टेटमेंट, ज्यामध्ये तुमची लोनची रक्कम ही झिरो असली पाहिजे हे चेक करून घेणे फार गरजेचे आहे. तर चला पाहूया की तिसरी गोष्ट कुठली आहे. तर चला. तर तिसऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी राईट टू पोजेशन म्हणजे ताबा मिळवण्याचा अधिकार किंवा मालकी अधिकार असा होतो. तुम्ही लोन चालू असताना मालमत्ता कुणाला विकू शकत नाही. यासाठी राईट टू पोजेशन हे बँकेकडे आपण केलेले असते. म्हणजे जर आपण लोन घेतले आणि प्रॉपर्टीवर घेतले तर ते प्रॉपर्टी आपण दुसऱ्या कुणाला विकली नाही पाहिजे. म्हणून बँक आपल्याकडून राईट टू पोजेशन करून घेते. आणि तर राईट टू पोजेशन हे लोनची परतफेड झाल्यानंतर आपल्याला बँकेकडून घेणे फार गरजेचे आहे. तर चला पाहूया की आपण चौथी कुठली गोष्ट आपण केली पाहिजे. तर मित्र हो, आता चौथी गोष्ट म्हणजेच या ठिकाणी आपला चौथा डॉक्युमेंट असणार आहे अपडेटेड अनकम्प्रेसिव्ह रिपोर्ट. म्हणजेच लोनसाठी जे सर्व आपण ट्रान्झॅक्शन केलेले असते त्याचा अपडेटेड रिपोर्ट बँकेकडून घेणे फार गरजेचे आहे. कारण बँकेकडून आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा आपली प्रॉपर्टी बँकेने गहाण केलेली असते म्हणजे मॉर्गेज केलेली असते. आणि मॉर्गेज केल्यानंतर त्या प्रॉपर्टीवर होणारे सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शनचा एक अपडेटेड रिपोर्ट बँक आपल्याला देत असते. त्यालाच आपण अपडेटेड अनकॉम्प्रेहेन्सिव्ह रिपोर्ट असे म्हणतो. तर हा अपडेटेड रिपोर्ट बँकेकडून आपल्याला घेणे गरजेचे आहे जेव्हा आपली लोनची परतफेड झालेली असते. तर हा चौथा डॉक्युमेंट या ठिकाणी घेतला पाहिजे आपण. तर चला पाहूया आपला शेवटला आणि पाचवा कुठला डॉक्युमेंट आहे. तर पाचवा आणि शेवटला डॉक्युमेंट म्हणजे ज्याला आपण क्रेडिट कोड असे म्हणतो. जेव्हा आपण लोन घेतो तेव्हा आपला बँकेकडे क्रेडिट कोड हा अपडेट करण्याचा अधिकार असतो. म्हणजेच आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा क्रेडिट कोड हा कमी असतो आणि जेव्हा लोन घेतो त्यामुळे आपला क्रेडिट कोड वाढतो. आणि
जर आपण बँकमध्ये जेव्हा लोन घेतले आणि लोन घेतल्यानंतर आपण EMI अचूकपणे भरले तर आपला क्रेडिट स्कोर हा चांगला असतो आणि क्रेडिट स्कोर हा जेव्हा आपण लोनची परतफेड करतो तेव्हा अपडेट करण्याचे अधिकार बँकेला असते. तर जर आपला क्रेडिट स्कोर हा बँकेने 30 दिवसाच्या आत अपडेट करून नाही दिला तर आपण त्याची तक्रार RBI कडे करू शकतो. तर मित्रहो, या सर्व 5 गोष्टी म्हणजे 5 डॉक्युमेंटची पूर्तता करणे फार गरजेचे आहे. कारण लोन घेतल्यानंतर आपण लोन घेतो आणि परतफेड करतो, पण या गोष्टीकडे कधीही लक्ष देत नाही. जेव्हा आपण नवीन लोन घेतो, तेव्हा कुठे ना कुठे या गोष्टीची आपल्याला डॉक्युमेंटची आपल्याला काम पडते आणि तेव्हा आपल्याला कळते, की आपण या सर्व गोष्टी केलेल्याच नाही आहे. म्हणून माझा जो आतापर्यंतचा अनुभव आहे त्यावरून तुम्ही लोनची परतफेड केल्यानंतर या 5 गोष्टी करून घ्या. तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या कधीही प्रॉब्लेम येणार नाही नवीन लोन घेण्याकरिता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर आम्ही असेच नवनवीन अपडेटेड असलेले व्हिडिओ टाकत असतो आणि इतर न्यूज पण टाकत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.